सुधागड तालुक्यात 3 लाख रुपयांची लाच मागणारा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने आता एकच खळबळ उडाली। सुधागड तालुक्यातील एका तलाट्याने उत्खननाची दिलेली नोटीस रद्द करून कारवाई न करण्याकरिता धोंडसे येथील व्यक्तीकडून 3 लाख रुपयाची मागणी केली होती। त्याच अनुषंगाने सदर तलाट्यावर लाचलुचपत विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 चे कलम 7 नुसार पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय। याबाबत सविस्तर माहिती अशी की सुधागड तालुक्यातील धोंडसे येथील तक्रारदार यांनी आपल्या जमिनीमध्ये घर बांधायचे असल्यामुळे व झाडे लावायचे असल्यामुळे रस्ता बनवला होता। हा रस्ता बनवताना जमिनीतील माती बाजूला केली असल्याने सदर जागेत मातीचे बेकायदेशीर उत्खनन केले असल्याचे उद्धव गुंजाळ वय वर्ष 50 तत्कालीन तलाठी सजा नाडसूर सध्या नेमणूक तलाठी सजा वाघोशी तालुका सुधागड यांनी तक्रारदारांना सांगून रुपये 10 लाख दंड भरावा लागेल असे सांगितले आणि 3 लाख रुपये लाचेची मागणी केली होती। तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणीच्या वेळी 7 ऑगस्ट 2024 रोजी पाली सुधागड तहसील कार्यालय येथे तलाठी उद्धव गुंजाळ यांनी तक्रारदार यांच्याकडे 3 लाख रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले, परंतु तक्रारदार यांच्या हालचालीवर संशय आल्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही। त्यामुळे सोमवार दिनांक 30 सप्टेंबर तलाठी उद्धव गुंजाळ यांच्या विरोधात पाली पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड अलिबाग शशिकांत पाडावे करीत आहेत। पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र ठाणे सुनील लोखंडे व अप्पर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रक्रिया पार पडली। लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले की भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेचे ठाणे यांच्याशी संपर्क करावा। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।